अर्थमंत्री अजित पवार आता विधिमंडळात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात राज्याचं बजेट सादर केलं जाणार आहे। अजित पवार 11व्यांदा बजेट मांडणार आहेत। लाडक्या बहिणींना या बजेटमधून 2100 रुपये मिळणार का हे पाहावं लागेल। सोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे देखील राज्याचं लक्ष लागलं। अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात दाखल झालेत आणि थोड्याच वेळात राज्याचं आता बजेट सादर केलं जाणार आहे। अजित पवार हे तब्बल 11व्यांदा आता बजेट मांडणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना यातून नेमक्या काय घोषणा त्यांच्यासाठी केल्या जातात हे पाहावं लागेल। मी विरोधकांना एवढंच सांगेन, तुम्ही चिंता करू नका। अजित पवार साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदेजी असतील, हे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सक्षम ठेवून या राज्यातल्या गोरगरिबांना, भगिनींना, युवकांना, युवतींना, शेतकऱ्यांना मदत करण्याकरता सक्षम आहेत आणि हेच आजच्या अर्थसंकल्पातून आपल्याला दिसेल आणि त्याची अंमलबजावणी या वर्षभरामध्ये होईल। एकच मिनिटं घेतो, यांचा एकच मिनिटं घेतो। जर योजना त्यांनी चांगल्या राबवल्या, मागच्या 2.5 वर्षात कसं राज्य सरकार आणलंय ते आम्हाला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे। जनतेने नाही दिलेला कौल, हा कटनीतीचा कौल होता। तरी सुद्धा मुख्यमंत्री बदलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय केलंय की मागच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सुरुवात केली। काहीतरी असेल म्हणून ना, आम्ही नाही केले, ह्यांच्याच लोकांनी केलेलं आहे। याचा अर्थ ज्या योजनेला स्थगिती देत आहेत, काही लोकांचे आदेश थांबवत आहेत, चुकीच्या पद्धतीने वाटप झालेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, अर्थसंकल्प हा जनतेसाठी असावा। अर्थसंकल्प कुठल्या खात्याला अनुदान देऊन तिथून पैसे काढणारा नसावा। म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही योजनांना कात्री लावली, स्थगिती दिली। याचाच अर्थ की सरकारमध्ये ह्यांचं फार आलबेल नाही, एक वाक्यता नाही, शिस्त लावण्याचा प्रयत्न केला झाला, प्रेशर केलं जातं। नाव द्या ना, योजनेला स्थगिती दिली, योजना सांगा, योजना सांगा, योजना चर्चा करू, सांगा ना, स्थगिती दिलेली योजना सांगा। आनंदाचा शिधा बंद केला ना, आनंदाचा शिधा नाही, आता तुम्ही तिकडे देणार होता तो बंद केला। दिवाळीच्या नंतर आता तुम्ही आनंदाचा शिधा दिवाळीत दिला जातो, दिवाळीत दिला जातो। योजना पूर्णपणे बंद, योजना कुठली एक योजना सांगा ज्याला स्थगिती दिली? माझा काय म्हणणं, योजना सांगा स्थगिती दिली। काय आलंय, सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये खूप चांगले पैसे असल्यामुळे ते एवढे समाधान आहे म्हणतात ना। माझं एवढंच म्हणणं आहे की बजेट आता 2 वाजता होणार आहे, परत आम्हाला अर्धा 1 तासाने तुम्ही इकडे बोलवा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं त्यांनी घोषणा केली, ती जर त्यांनी केली, लाडकी बहिणीला 2100 रुपये जर तुम्ही देण्याचं काम केलं, मोफत वीजची घोषणा केली, याच व्यासपीठावरती तुमच्या समोर आम्ही त्यांचे आभार मानू, संपला विषय। केलेल्या ज्या घोषणा आमदार लोक इकडे सत्ताधारी आमदार ओरडत आहेत, इकडे पैसे मिळत नाही, तिकडे विकास निधी मिळत नाही, हे सांगतायत इन्फ्रास्ट्रक्चरसाठी। पूर्ण पैसे लाडकी बहिणीच्या योजनेसाठी पूर्ण डायव्हर्ट केलेले, तर त्यांनी जाहीर करावं की आज एवढे 1000 कोटी रुपये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देतोय। फक्त घोषणेचा पाऊस होता कामा नये, कृतीतून ती निधी उपलब्ध करून दिली तर आम्ही का नाही स्वागत करू, राज्याच्या हितासाठी करू ना। अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर तो अंमलबजावणी आणावा लागतो। मागच्या वर्षातले 40% पैसे स्थगिती दिलेली योजना सांगा, योजनेचं सांगतो, सांगा नाव सांगा। आपण तानाजी सावंतांच्या निर्णयाला स्थगिती दिली, योजनेला स्थगिती दिली, योजनेचा आकार कमी होईल, योजनेचा आकार कमी आकार कमी होणार नाही, चालू आहे। योजना बंद नाही, मात्र जो आकड्यांचा फुगवटा आहे तो कमी होण्याची 3000 रुपये लाडक्या बहिणीला कसे दिले? देवेंद्र फडणवीस आम्ही दिले। सत्ता का नाही आली, बोललात कॅबिनेटच्या पहिल्या ह्याच्यामध्ये तुमची सत्ता का आली नाही सांगा। योजनेला पहिल्या तुम्ही सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही डिसिजन घेऊ। तुमची सत्ता का आली? मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं, पहिली कॅबिनेट आली तर आम्ही कर्जमुक्ती देऊ, पहिली कॅबिनेट आली तर आम्ही 2100 रुपये देऊ, पहिल्या कॅबिनेट आलो तर आम्ही मोफत वीज देऊ। द्या ना 50,000 मला सांगावा, ऐका, अमोल मिटकरीने सांगावा, अमोल मिटकरी शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयाचा हप्ता मिळाला का? काय आमच्याकडे मिळाला? मी महाराष्ट्रात म्हणतोय, मग आमच्याकडे राहतोय ना। शेतकऱ्यांचे 50,000 हप्ता दिला असेल, मी इथे अमोल मिटकरींचा सत्कार घेतो, नाही तर आता मी 5 मिनिटात फोन लावतो,
समोर शेतकरी बोलेल, तो सांगेल की मला आणि पैसे मिळाले. अकोल्याच्याच लावा, मिळतील ना. अकोल्याचं. तुम्ही तुमचं गाव लावा. सांगा. लावा. तुम्ही तुमचं गाव लावा, मी सांगा, लावतो. तुमचा मतदार सांगा, त्या शेतकरीला फोन लावा. नाही, हे 50,000 मी अल्पभूधारक मिटकरी सर शेतकरी मिटकरी सर मला मिळालं ना. मला म्हणजे माझ्या भावाला मिळालं. अरे असं कसं? हेलिकॉप्टरवाले शेतकरी अरे आहे. अरे 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 अहो माझा भाऊ तुम्हाला शेती मिळालं करतो, असेल. अल्पभूधारक लावा आहे. ना फोन. बरं आता काही वेळामध्ये नाही, नाही, बजेट आम्हाला बोलायला संधी द्या तुम्ही. बजेटमध्ये ज्या तुम्हाला सत्ताधाऱ्यांना आहे बोलायला तुमच्या- संधी देत नाही तुम्ही. आहे सत्ताधाऱ्यांकडे विरोधकांनी आवाज किती काही ओरड सत्ताधाऱ्यांचा बघा, जो विरोधकांचा बाहेर आहे आवाज. विरोधकांनी किती ओरड केली जाहीर बोललाय सर्व शेतकऱ्यांना आपण आमच्या इकडे अकोल्याला भागातल्या. पाठवू. चला आला मी खोटं कशाला बोलू. 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांना आमच्याकडे लाभ मिळाला पूर्ण राज्यात बऱ्या आमच्या भागातलं सांगतोय मी. बाकीच्याकडे मिळाला नसेल का? तर तक्रार करा ना तुम्ही. अहो, मग तुमच्याकडेच कृषी पाठवतो ना. मंत्र्यांकडे तक्रार करा, गृहमंत्र्यांकडे तक्रार करा. राज्याचे सत्ताधारी दर वेळेला प्रमुख एक मिनिट पाठवतो. दर वेळेला अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 50,000 देण्याचे ज्यांनी नियमित माझा- कर्ज माझा- भरलेलं माझा मुद्दा राहिला. आहे, नियमित कर्ज भरलेलं आहे, त्यांना 50,000 देण्याचं मान्य केलं होतं. दर वेळेला अधिवेशनात आम्ही अमोलजी तुम्ही साक्षीलात आम्ही हा आवाज मी उठवतो. मांडला, मी मी मांडला आता विलंब एवढ्यासाठी राहिला, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची तारांकित प्रश्न होता, मला तो 50,000चा विषय मांडायचा होता. दुर्दैवाने तो विषय आला नाही, परंतु मी तो सुद्धा आता सभागृहात मांडणार होतो. 50,000चा हप्ता अजूनही नियमित भरणार आहे. त्यांना काय करतात, हे योजना जाहीर करतात, मग त्या कमी करण्यासाठी जसे लाडकी बहिणीचे वेगवेगळे निकष काढतात. मग हे निकष त्यातून संख्या कशी कमी करायची हा जुमला फक्त महायुतीमध्ये एक सेकंद 2 वाजता आता ऐका सचिन दादा, 2 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे दोन्ही सभागृहामध्ये. 3 वाजेपर्यंत अर्थसंकल्प संपन्न होईल. त्यानंतर तुमचं 50,000चं उत्तर, लाडक्या बहिणीचं उत्तर, जे तुमचे प्रश्न म्हणत असतील ते आम्हाला विचारा, आम्ही उत्तर देऊ इथंच याच ठिकाणी. तुम्ही या स्वागत करण्याचा माझा आता एक प्रश्न आहे. 3 वाजता जेव्हा आम्ही येऊ तेव्हा मला अमोलजींनी एवढंच सांगायचं की जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तो राज्याच्या उत्पन्नाच्या बरोबर तो असणार आहे का कर्ज काढून मांडणार आहात याचा खुलासा तुम्हाला करावा 3 लागेल. वाजता मी खुलासा जर लोकांच्या वर कर्ज टाकून तुम्ही जर त्या ठिकाणी योजना देणार असाल, अर्थसंकल्प मांडणार असाल, तर तुमचा सरकार फेल्युअर आहे. त्या सरकारला ताबडतोब पायउतार व्हावा लागेल. आणि सर्वसामान्य लोकांच्या तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की अत्यावश्यक वस्तू आणि जे लागणार आहे त्या व्यतिरिक्त जीवनात्मक वस्तू जे लागणार आहे त्याचे भाव स्थिर ठेवू, जाहीर होऊ द्या. आम्ही करू ना स्वागत. भाव ह्यांनी बोलले चालं, घाई करू नका. अजून नाही 1 तास नाही, बाकी हो, आहे. 1 तास बाकी आहे. 1 तासानंतर इथं आम्ही- या बघा आम्ही अपेक्षा दोन्ही माणसं. कसं आहे अमोलजी, आम्ही काय तुम्हाला लाडक्या तिरस्काराने बहिणीला सांगत 3,000 नाही, काय तुमच्या कारण पोटात तुमच्या दुखायला मनातल्या काय लागलं. भावना आहे आम्हाला माहिती आहे, आमच्या मनातल्या भावना काय तुम्हाला माहिती आहे. लाडक्या बहिणीला 3,000 लाडक्या द्यायचं. बहिणीला- अपेक्षा आहे या लोकांसाठी. लाडक्या बहिणीचं उत्तर मला मिटकरीने द्यावं, बोलले नाही मिटकरी मिटकरी देऊ शकतो उत्तर. सांगतो ना. आता मी प्रश्न विचारला, मी जो सभागृहात विचारला होता, अमोलजींनी मला एकच सांगावा. काय? मी एक प्रश्न विचारला होता, योजना कोणी जाहीर केली निवडणुकीच्या अगोदर? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारने. तुम्ही पण केले तुमच्या याच्यात. एक मिनिट राऊत ऐका. साहेबांनी मी पण आता केली होती. आम्ही काँग्रेसनी पण अरे केली आम्हाला होती. अंमलबजावणी करा असेल तर आम्ही केली असते ना. आदिती तटकरे त्यावेळेला मंत्री होत्या, बरोबर आहे. हा. त्या योजनेमध्ये जेवढे लाभार्थी होते त्या सगळ्यांना तुम्ही पैसे देऊन टाकले. GR अगोदर निघाला होता, तो निकष GRचा न बघता तुम्ही सरसकट पैसे वाटले. हा निवडणुका जुमला होता. त्याच्यानंतर आता तुम्ही सांगितलं की यामध्ये जे लाभार्थी नाहीत त्यांचा निकष बघून त्यांचे आम्ही नावं रद्द करणार आहे. मी साधे 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. मग ते पैसे सामान्य जनतेचे, महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या जनतेच्या टॅक्स मधले आहेत. मग ते पैसे चुकीचे तुम्ही वाटले असाल तर त्या मंत्र्याची जबाबदारी आहे, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. ऐका आता माझा पूर्ण होऊन दे. त्या लोकांनी दिलेले पैसे तुम्ही वसूल करणार का? आणि ज्यांनी चुकीची नावं देऊन मतं घेतली त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार? याबाबत वरच्या सभागृहामध्ये स्वतः माननीय मंत्री आदिती तटकरे ज्यावेळेस निवेदन करत होते त्यावेळेस स्वतः शिंदे साहेब तिथे होते, सचिन भाऊ तिथे काय केलं होते. सांगा ना. तुम्ही का विचारला नाही त्यांना प्रश्न? मग हा? विचारला सभापतीने, लगेच पुढचा प्रश्न घेतला. ते हुशार होते, त्यांना माहित होते की हा प्रश्न बघा आता असं आहे, यांना तिथे प्रश्न उपप्रश्न विचारता नाही आले. मी त्या खात्याचा मंत्रीच नाही. मी तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही लाडक्या बहिणीचं बोलताय ना, तुम्ही लाडक्या बहिणींची नावं कमी का केली? आता तुम्ही मी त्या खात्याचा मंत्री नाही. 9 लाख महिलांची नावं कमी झाली आहेत. जास्त जाणार आहे. 2 कोटी. ज्यावेळेस होते अर्ज छाननी स्मृतीचा मुद्दा आधी मांडला. पात्र लाभार्थी मुळामध्ये ही योजना स्वतःहून मागे घ्या नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. एक मंत्री सांगतो 1 रुपया आम्ही घेणार नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही देत नाही. आजच्या योजनेमध्ये आज तुम्ही लाडक्या बहिणीची योजना जाहीर करणार आहात, ती 2100 करणार का ते आम्ही बघणार आहोत. तरी सुद्धा ज्यांना दिलेलं आहे त्यांना तुम्ही देणार का नाही हे तुम्ही नाही सांगितलं. 3 वाजता इथं तुम्ही यायचं
आणि त्या लाडक्या बहिणींची माफी मागायची. आता आमच्याकडे सत्ता द्या, आम्ही त्यांना देण्याच्या बाबतीत मला काही निकष नाही. 2100चा मुख्य मुद्दा आहे. यांचा कोट घ्या. मी हे म्हणतायत की आता 1500ची घोषणा होती की 2100ची. आम्हाला यांच्यासारखा 3000चा जुमला करायचा नव्हता. आम्हाला जे काही कुठे आता बोलू द्या. मी सांगितलं, एकनाथ शिंदे म्हणाले आता 1500 देतो, निवडणुकीच्या नंतर तुम्हाला 2100 पहिल्या महिन्यात 2100 कॅबिनेट मध्ये. बजेट सादर होऊ द्या. अरे 6 महिने झाले ना तुमचं सरकारी हो. का 8 तारखेला दिलं नाहीत का 2 हप्ते? आता 1500 नुसार एक मिनिट, 1500 शेतकऱ्यांना ऐका, शेतकऱ्याने सामान्य लोकांना पैसे कधी मिळाले नाही पाहिजे. यांनी 2-2 महिने ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले. नोव्हेंबर या डिसेंबर महाराष्ट्रातली पहिली अशी घटना घडली की आणि हे उपमुख्यमंत्री काल विधान परिषदेमध्ये फार अभिमानाने सांगितलं की आम्हाला माहित होतं तुम्ही असं करणं, आचारसंहिता लागणार म्हणून आचारसंहितेच्या अगोदरच आम्ही 2 हप्ते देऊन टाकले. सरकारचा पैसा, प्रश्नावरती घाम आला घ्या. सरकारचा पैसा, मी शेतकरी मला घामच येत नाही. सरकारचा पैसा तुम्ही अगोदर वाटपाच्या बाबतीमधला निर्णय घेता. मग हाच निकष इतर शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी तुम्ही का वापरला नाही? त्यांना का ऍडव्हान्स मध्ये तुम्ही पैसे दिले? माझं काय जे म्हणणं जे आहे, तुम्हाला ऐका, द्यायचं होतं ते का दिलं नाही? विरोधकांनी आता अकांड तांडव केल्यापेक्षा थोडं 1 तास वाट बघा ना. घाई कशाला करता? मग आपण येऊ नाही आमचं तर म्हणणं असं आहे. घाम पुसायला येऊ आपण. बरं, चला अमोलजी, आता मी मागणी करतो, आताच्या बजेटमध्ये 2 महिने नव्हे तर 12 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन टाका. चला आम्ही तुमचं स्वागत करू. ते 12 महिने अगोदर पैसे देऊन टाका. 2 महिने कशाला देता? भेटत असतं त्या बाबतीत 12 महिने देऊन भेटून टाका. घ्या. आम्ही तुम्हाला बजेट नंतर यांची प्रश्नाची उत्तर चॅनलला येणार ना या झी 24 तासला. झी 24 तासला 1, 2, 3, 4 अगदी आपल्याला बजेट अगदी काय झालंय, अमोल बेटकरी यांना सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना वाटतं की हे चुकीचं चाललंय. आता सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांची नायडल होते. कौतुक कधी केलं पाहिजे अमोलचं की बा आहे. जिकडे योग्य असेल योग्य तिकडे असेल ते तिकडे योग्य, ते जिकडे अयोग्य असेल तर अयोग्य स्पष्ट रीतीने भूमिका सरकारमध्ये आणि असेच पाहिजे. आम्ही पण हे बघा, हे विधानसभेमध्ये सदस्य होते, मी होतो. 15 वर्ष तर आम्ही सत्तेत होतो ना. आता अतुलजी गेले की ह्यांना आता 10 वर्ष बोलायला काय नाही. 15 वर्ष तर यांच्या नेत्यांच्याकडनं तोंडातून आवाज पण नाही निघायचं. त्यावेळी लोकशाही नात्याने त्यांना पूर्ण बोलण्याचा अधिकार द्यायचो. शशी मंत्री झाले, नंतर मी झालो मंत्री नंतर, पण अगोदर आम्ही आमदार असताना आम्ही आमच्या सरकारमध्ये पण विरोधात बोलायचो जे योग्य आहे ते. अमोलजी आप आगे बढ़ो, ऐसे वक्त के अंदर हम आपके साथ हैं. अगदी आपण भेटणार सगळेजण पुन्हा एकदा आणि जेव्हा बजेट सगळं सादर होईल तेव्हा पुन्हा एकदा सर्व नेते येतील आणि निश्चितच पोस्ट बजेट सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा पाहत रहा झी 24 तास.